आज आपण जीजी प्लांट विषयी बोलणार आहोत। चला, ओम साईराम, तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। व्हिडिओ कुठेही न स्किप करता पूर्ण बघा व आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा। जीजी प्लांट घरामध्ये लावल्यामुळे कोणते फायदे होतात? एक लोकप्रिय प्लांट आहे, तसेच ह्या प्लांटची काळजी घेणे खूप सोपे आहे। तर घरामध्ये लावल्यावर कोणते फायदे आहेत? तर एक, घरामधील हवा शुद्ध ठेवण्याचे काम करते। दोन, आपला मूड चांगले करण्याचा प्रयत्न व तणाव कमी करण्याचा प्रयत्न करते। जीजी प्लांटचा रंग हिरवा मनाला शांतता देण्याचे काम करते, तसेच आपल्या घरात सकारात्मकता ठेवण्याचेही काम करते। त्यानंतर हे झाले घरात ठेवण्याचे फायदे। तर जीजी प्लांट लोकप्रिय इंडोर प्लांट आहे। त्याची चमकदार पाने, देखभाल व कमी देखभाल यामुळे हे घरासाठी आणि ऑफिससाठी एक चांगले निवड आहेत। यासाठी वातावरण हे प्रकाशातही चांगले वाढू लागतात व डायरेक्ट सूर्यप्रकाशापासून लांब ठेवणे आवश्यक आहे। त्याला पाणी देणे टाळा, म्हणजेच माती कोरडी झाल्यावरच पाणी द्या। एक पूर्ण आठवडा ही पाणी नाही दिले तरीही चालेल। यासाठी कोणते खत किंवा फर्टिलायझर द्यायचे? वसंत ऋतू, ग्रीष्म महिन्यातून एकदा खत द्या। माती कशी वापरायची? चांगली निचरा होणारी माती वापरा, म्हणजेच पाणी लगेच ड्रेन होईल। ह्या प्लॅन्टसाठी तापमान फार आवश्यक आहे, तर ते 80 सेल्सिअस डिग्री ते 26 सेल्सिअस इथपर्यंत हवे आहेत। ह्या प्लॅन्टवर कोणत्या प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव होतो? तर हे प्लॅन्ट रोग व कीडमुक्त प्लॅन्ट आहेत, म्हणजेच कोणत्याही कीटांचा प्रादुर्भाव होत नाहीत। हे प्लॅन्ट खोडाच्या तुकड्यांपासून किंवा पानांपासून नवीन रोपे तयार करता येतात। ह्या प्लॅन्टसाठी कमी देखभाल, कमी पाणी किंवा कमी प्रकाशातही जगू शकतात, ज्यामुळे त्याची देखभाल करणे खूप सोपे आहे। जीजी प्लॅन्टची सुंदरता म्हणजे चमकदार पाने घराला एक खास आणि आकर्षक देखावा देतात। मी प्लॅन्ट हे 1 महिन्यापूर्वी लावले आहे। तर चला, हे प्लॅन्ट लावण्यासाठी आपण माती तयार कशी करायची? तर गार्डन सॉईल, त्यानंतर कोकोपीट, वाळू, फंगीसाईड हे सर्व मिश्रण एकत्र घ्यायचं। त्यामध्ये शेणखताचा किंवा वर्मी कंपोस्टचाही वापर करायचा। हे सर्व एकत्र करून तुम्ही याची माती तयार करू शकता। याला वाळूचे प्रमाण जास्त घ्यायचे, जेणेकरून आपली माती एक भुरभुरीतपणा असतो आणि टाकलेले पाणी लगेच ड्रेन होऊन माती कोरडी होते, ज्यामुळे आपले प्लॅन्टचे जे मुळं आहेत ते खराब होत नाहीत। आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ किंवा माझे प्लॅन्ट आवडले असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।